लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा जी.आर. आज येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। आता पैसे कधीपासून जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे येणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज जी.आर. येणार असल्याचे बोलले जात आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाची आता बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीमध्येच आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी जी.आर. येणार असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे मंत्री आदिती तटकरे आणि सर्वच मंत्रिमंडळ आहे आणि यामुळेच येत्या काही क्षणांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीमध्येच याबाबतचा जी.आर. निघणार असल्याची माहिती आहे आणि जी.आर. संध्याकाळीपर्यंत प्रकाशित देखील होईल आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडे योजनेचा निधी जमा होऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। आता हप्त्याचा वितरणास किंवा जी.आर. येण्यास एवढा उशीर का झाला असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर याबाबत बोलायचे झाल्यास लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा जी.आर. येण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजे सध्या आपण पाहिलं की राज्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षणाचे एक आंदोलन सुरू होते आणि यासाठी गेली 5-6 दिवसापासून संपूर्ण मराठा समाजातील जे काही आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये बसले होते आणि त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकी जरी झाल्या त्या बैठकीमध्ये इतर कोणताही विषय झाला नाही। त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतच जे काही आहे ते बोललं गेलं आणि या संदर्भात काल जी.आर. आला आणि जी.आर. आल्यानंतर मराठा समाजाने त्यांचे आंदोलन देखील मागे घेतले आहे आणि त्यामुळे आता सरकारकडून तातडीने एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवली गेली आहे आणि या बैठकीमध्ये आता लाडक्या बहिणींबाबत देखील चर्चा होणार आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी या महिन्याचा म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा जो काही निधी असणार आहे तो निधी त्या ठिकाणी आज वितरित देखील केला जाऊ शकतो आणि वितरित केल्यानंतर जी आपली नेहमीची तारीख होती, आपल्याला माहिती आहे की 5 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात व्हायची। त्यामुळेच आज जी.आर. आल्यानंतर साधारणपणे 5-6 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। आता यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, यादी देखील तयार झाली असून यादी महिला व बालविकास विभागाने सरकारकडे देखील पाठवली आहे। आता फक्त यामध्ये एकच विषय होता की सरकारने निधी देण्याचं फक्त राहिलं होतं। आता यामध्ये निधी देण्याबाबत देखील कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, कारण महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 45,000 कोटी वार्षिक बजेट दिल्याचे आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी बोलतानाच सांगितलं होतं। त्यामुळे फक्त आता काय असतं की अर्थमंत्र्याकडून किंवा अर्थ विभागाकडून हा जो निधी असतो तो महिला व बालविकास विभागाकडे दिला जातो आणि त्यानंतर महिला व बालविकास विभाग हा काय करतो, हा निधी संयुक्तिक बँक खाते SBI मध्ये टाकतात आणि SBI नंतर मग ते ज्या लाडक्या बहिणींचं ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। म्हणजे समजून घ्या, एखाद्या लाडक्या बहिणीचं पोस्टामध्ये खातं आहे, एखाद्या लाडक्या बहिणीचं महाराष्ट्र बँकेत खातं आहे, एखाद्या लाडक्या बहिणीचं युनियन बँकमध्ये खातं आहे किंवा एखाद्या लाडक्या बहिणीचं HDFC ICICI बँकेमध्ये खातं आहे, तर त्यांच्या बँकेनुसार त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँकेमध्ये हे योजनेचे पैसे जमा केले जातात। आता यामध्ये ज्यांची पडताळणी झाली त्यांना पैसे येणार का, तर त्यांना पैसे येणार नाहीत। हे जे निधी मिळणार आहे तो निधी 2,29,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यामुळे इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची पडताळणी प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही त्यांना मात्र योजनेचे पैसे लगेच मिळणार नाहीत, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। आता ज्यांची पडताळणी प्रक्रिया झाली नाही त्या लाडक्या बहिणींसाठी मात्र पुन्हा एकदा ही एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही लवकरात लवकर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। सप्टेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC देखील येणार आहे आणि मग जर तुमची पडताळणी प्रक्रियाच पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला e-KYC देखील करता येऊ शकत नाही। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मी, तुमची पडताळणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केवळ होणार आहे। त्यासाठी तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांना भेट द्या। अंगणवाडी सेविका काम करत नसल्यास पंचायत समितीमध्ये काम करा, पंचायत समिती नसल्यास ZP मध्ये जा, परंतु या योजनेची पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि पडताळणीला जाण्याआधी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का हे पुन्हा एकदा तपासून पहा, अन्यथा तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र नसता जर तुम्ही या योजनेअंतर्गत जर तुम्ही गेलात तुमचं
पडताळणी करायला, तर मात्र तुमची पडताळणी होणार नाही आणि योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे किंवा किती हप्ते जमा झाले आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.